ज्या बागा तुमच्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये खाली होतात आणि तुम्ही जो महिन्याचा कालावधी देतात छाटणीला, खरड छाटणीला, तिथं त्या बागा थोड्या मागं पुढतात. साधारणतः 30 ते 35 दिवसापासून ते साधारणतः 60 ते 65 दिवसापर्यंत सूक्ष्म घडाची निर्मिती होत असते. मार्च तुमच्या 15-20 तारखेला बाग खाली झाली किंवा असं गृद्ध मार्च एंडला खाली झाली, तर ती तुम्ही लगेच छाटली तर त्या बागा खूप चांगल्या फुटतात. टेम्परेचरमुळे ती मुळी जर खराब झाली तर ते फॉस्फरसच आपटेक त्या मुळीला करता येणार नाही. मग तिथं मुळीने कॅल्शियम उचलला, पोटॅशियम उचलला, नायट्रोजन उचलला, तर त्याचा गर्भधारणेला जो रिलेशन आहे फॉस्फरसचं तो त्याला एवढं नाही आहे. आणि दुसराच त्याला एक विषय येतो हाय टेम्परेचर. आता यावर्षी 42 ॲव्हरेज टेम्परेचर सांगितलेले 2 महिने आणि मॅक्झिमम 45-46 पर्यंत यावर्षी टेम्परेचर जाण्याची शक्यता आहे. सो ह्या टेम्परेचरचा डायरेक्ट इफेक्ट मुळीच्या वाढीवरती होतो. जमिनीचं टेम्परेचर वाढलं तर ॲटोमॅटिकली मुळीला, पांढरी मुळी जी असते तिला शॉक बसतो, जमीन तापली तर मुळी बी तापते आणि मुळी तिथं खराब होते, सडते. 4थ्या वर्षाच्या पुढील ज्या बागा असतील तिथं तुम्ही शक्यतो एक डोळ्यावर छाटणी केली पाहिजे. खूप महत्त्वाचा विषय जो आहे खरड छाटणीमध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट. याच्यावर माझे काही प्रश्न आहे आणि माझे म्हणजे शेतकऱ्यांचेच प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये कशा वेळेने नियोजन केलं पाहिजे त्याच्यावर आम्हाला थोडं मार्गदर्शन करा. आता पहिला जो प्रश्न आहे की बेसल डोसमध्ये त्याचं नियोजन हे कधी केलं पाहिजे आणि त्याच्यापासून होणारे काय फायदे असू शकतात याच्याबद्दल आम्ही थोडं आम्हाला मार्गदर्शन करा. ओके. सर्वांना नमस्कार. सर्वात महत्त्वाचा पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे बरेचसे शेतकरी माल काढल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष करतात बागेकडे आणि मेजरली फवारणीमधनं मॅनेजमेंट तर करतात, फवारणीमधनं शेड्युलिंग चालू असतं, पण जमिनीमध्ये न्यूट्रिएंट मॅनेजमेंटवरती जो भर दिला पाहिजे, जे महत्त्व दिलं पाहिजे ते शेतकरी काही देत नाही. सुरुवात तर झाली पाहिजे. माझं म्हणणं, तुम्ही माल काढला का नॉर्मल पाणी आणि NPK बॅलन्स होईल एवढं तरी न्यूट्रिएंट तुमच्या जमिनीमध्ये, जसं 19-19-19 आहे किंवा 12-61-00-50 आहे, एखादं असं NPK तिन्ही जातील असं 1 ते 2 ॲप्लिकेशन तुमच्या मधलं जो गॅप आहे माल काढण्यापासून ते छाटणीपर्यंत जो गॅप आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मुळीला ॲक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून ती मुळी तुम्हाला नंतर एकसारखी फूट बाहेर काढण्यासाठी मदत करेल. हा एक थोडासा नॉर्मल विषय मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तुमचा आता जो विषय आहे तो म्हणजे बेसल डोस. खरड छाटणीचा बेसल डोस हा ह्या खरड छाटणीचा पाया मानला जातो. कारण बेसल डोसमध्ये मेजर न्यूट्रिएंट आपण फोकस करतो तो म्हणजे फॉस्फरस. आणि बेसल डोसमध्ये आपण फॉस्फरसचा सोर्स म्हणून काय काय टाकलं गेलं पाहिजे जमिनीच्या प्रकारानुसार ते पण आपण याविषयी कव्हर करू. साधारणतः छाटणीची जी डेट आहे ती तुमच्याकडे असते बऱ्यापैकी, मला ह्या तारखेला छाटायचे, त्याच्या एक 12 ते 15 दिवस अगोदर तुमचा बेसल डोस हा बेडमध्ये जाणं गरजेचं आहे. त्याच्यामागे पण एक सायंटिफिक रिझन आहे. जेव्हा तुम्ही छाटणीच्या अगोदर जो डोस देतात तो डोस अवेलेबल होण्यासाठीच जमिनीच्या प्रकारानुसार 15 दिवसापासून ते 20-22 दिवसाचा कालावधी फॉस्फरसचा लागत असतो. तर ज्यावेळेस तुमचा प्लॉट छाटला त्यावेळेस मुळीला फॉस्फरस अवेलेबल फॉर्ममध्ये मिळाला पाहिजे. त्याच्यासाठीच तो फॉस्फरस तुमचा एक 10 ते 15 दिवस अगोदर टाकला तर तो बरोबर छाटणीच्या वेळेस पिकाला किंवा मुळीला अवेलेबल होतो आणि मग तो पुढे एकसारखी फूट निघण्यासाठी असेल किंवा मुळीच्या वाढीसाठी असेल तो तिथं काम करत असतो. म्हणून बेसल डोस हा जेव्हा छाटतो तेव्हा न टाकता एक 12 ते 15 दिवस अगोदर टाकला गेला पाहिजे. दुसरी गोष्ट, जो आपण बेसल डोस टाकतो तो टाकत असताना बरेचसे शेतकरी, दीपक सर, काय करतात, इथं तुमचं ड्रिपर आहे ना, तर ड्रिपरच्या खालीच खड्डा करतात आणि तिथं डोस टाकतात. इथं 400-500 ग्राम, तिथं 400-500 ग्राम. तर याच्याने प्रॉब्लेम असा होतो, जेव्हा ड्रिपरचं पाणी तुम्ही देतात, मोठं पाणी त्याला आपण म्हणतो, ते पाणी दिल्यानंतर जो डोस आहे तो त्या पाण्यामध्ये विरघळतो आणि तिथं क्षारपटता निर्माण होते. त्या पाण्यामध्ये आता कोणतंही खत असेल ते पाण्यात विरघळलं का ते क्षार तयार होतात. त्या क्षारांमुळे तिथला जो रूट झोन आहे त्या रूट झोनला पण इजा होते. तिथं जे तुम्ही खत देताय ते अपटेक कॅपॅसिटी त्या मुळीची तिथं डाऊन होऊन जाते. म्हणून डोस देत असताना आपण असं म्हणतो की साधारणतः तुम्ही या खोडापासून एक 9 ते 10 इंच जागा सोडून, त्या खोडापासून 9 ते 10 इंच जागा सोडून मध्ये असा पूर्ण जर तुम्ही लेयर काढून घेतला, याच्यामध्ये एक अजून गोष्ट होते, रूट प्रुनिंग होऊन जाते. रूट प्रुनिंग म्हणजे काय, बऱ्यापैकी वरची जी मुळी आहे जिच्यावरती क्षार साचलेला आहे, बुरशी डेव्हलप झालेली आहे, ती मुळी पण बऱ्यापैकी निघून जाते.
आणि तो खड्डा तयार झाल्यानंतर आपण जर तो डोस असा पूर्ण पसरून टाकला तर खड्ड्यामध्ये तो डोस गेल्यामुळे नंतर आपल्याला त्याला माती आड करता येतं. कोणताही दाणेदार स्वरूपातला डोस जो असतो तो आपल्या डोळ्याला दिसायला नको, तो माती आड व्हायला पाहिजे. नुसता वरून जर टाकून दिला, बरेच आता जेव्हा आपण प्लॉट व्हिजिट करतो तर डोस त्या ड्रिपरच्या खाली टाकलेला असतो, त्या ड्रिपरमध्ये ते पूर्ण ते निम्म वाहून गेलेलं असतं, निम्म उघडं डोळ्याला दिसतं, वाया जाण्याचं प्रमाण जास्त असतं. आपण खत किती दिलं याच्यापेक्षा झाडाने खत किती उचललं याला महत्त्व आपण दिलं तर त्याचा खूप चांगला फायदा शेतकऱ्याला दिसून येतो. सो बेसल डोसमध्ये हा डोस पूर्ण पसरून टाकला गेला पाहिजे, कारण आपण मोठं पाणी देणार आहे म्हणजे ते पूर्ण मुळीला ते समतोल प्रमाणामध्ये सोल्युबलाइज होऊन ते अवेलेबल होईल. एकाच ठिकाणी न पडल्यामुळे तिथं क्षारपडता निर्माण होणार नाही. त्याच्यामुळे जे ऑस्मोसिस जे क्रिएट होतं म्हणजे अन्नद्रव्य उचलण्याची जी प्रोसेस असते ती प्रॉपर राहते. समजा जर कॉन्सन्ट्रेशन मुळी जमिनीत वाढून गेलं तर रिवर्स प्रोसेस होते, झाड ते घेऊ शकत नाही अन्नद्रव्य. आता ते डिटेलमध्ये सांगणं वेळ नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपण ते एवढं डिटेलमध्ये बोलणार नाही. म्हणून ते मातीआड आपल्याला प्रॉपर करता येईल. आणि दुसराच त्याला एक विषय येतो हाय टेम्परेचर. आता ह्या वर्षी 42 ॲव्हरेज टेम्परेचर सांगितलेले 2 महिने आणि मॅक्झिमम 45-46 पर्यंत यावर्षी टेम्परेचर जाण्याची शक्यता आहे. सो ह्या टेम्परेचरचा डायरेक्ट इफेक्ट मुळीच्या वाढीवरती होतो. जमिनीचं टेम्परेचर वाढलं तर ॲटोमॅटिकली मुळीला पांढरी मुळी जी असते तिला शॉक बसतो, जमीन तापली तर मुळी बी तापते आणि मुळी तिथं खराब होते, सडते. त्याच्यामुळे मग जो फॉस्फरस घेण्यासाठी जी मुळी पाहिजे, आपण म्हणतो की ही जी मुळी असेल त्या मुळीचं टोक मोठ्या प्रमाणामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य, फॉस्फरस, नंतर कॅल्शियम, नंतर मॅग्नेशियम, नंतर पोटॅशियम, नंतर नायट्रोजन, असं सिरियली जसं जशी मुळीची वाढ आहे त्या पद्धतीने अन्नद्रव्य उचलत असतं. समजा ती मुळी काही कारणास्तव खराब झाली, मेजरली टेम्परेचरमुळे ती मुळी जर खराब झाली तर ते फॉस्फरसच आपटेक त्या मुळीला करता येणार नाही. मग तिथं मुळीने कॅल्शियम उचलला, पोटॅशियम उचलला, नायट्रोजन उचलला तर त्याचा गर्भधारणेला जो रिलेशन आहे फॉस्फरसचं तो त्याला एवढं नाही आहे. सो आपल्याला मुळीची जी हेल्थ आहे ती टिकवणं ह्या हाय टेम्परेचरमध्ये, ज्याला आपण क्लायमेट चेंज म्हणतो, त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करतो तो म्हणजे मल्चिंग, सेंद्रिय मल्चिंग. आता इथं ह्या शेतकऱ्याने सेंद्रिय मल्चिंग केलेली आहे. याने आधी प्रॉपर असा खड्डा घेतला, शेणखताचा डोस टाकून दिला, त्याच्यावरती रासायनिक खताचा डोस टाकला आणि त्याच्यावरती मल्चिंग आलं. म्हणजे हे प्रॉपर डोस जो आहे तो प्रॉपर झाड उचलेल आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त तुम्हाला दिसून येईल. आता डोस कसा टाकावा किंवा किती टाकावं? साधारणतः खरड छाटणीचा विचार केला तर फॉस्फरसचा मेजर रोल आहे ते मी सांगितलं. तर फॉस्फरसचा सोर्स म्हणून तुम्ही आपल्याकडे बेस्ट ऑप्शन येते म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट. दाणेदार घ्या किंवा पावडर घ्या, काही अडचण नाही. याच्यामध्ये कारण असंच, याच्यात कॅल्शियम पण असतो, फॉस्फरस पण असतो, सल्फर असतो. पोरॉसिटी बेडची चांगली वाढवण्यासाठी हे कॉम्बिनेशन मदत करतं. तर साधारणतः एकरी तुम्ही 3 बॅग मीडियम टू ब्लॅक सॉईल, हलकी जमीन असेल तर 4 बॅग असं एकरी तुम्ही फॉस्फरसचा डोस मेंटेन करण्यासाठी सुपर फॉस्फेटची निवड करावी. खूपच चुनखड जमीन असेल तरच फक्त सुपर फॉस्फेट टाळावं. 10-12% वरती चुनखड आहे तर तिथंच फक्त सुपर फॉस्फेट टाकणं टाळावं. बाकी जर चुनखड जमीन नसेल तर तुम्ही सुपर फॉस्फेटचा वापर बिंदास खरड छाटणीमध्ये करू शकतात. बरेच शेतकरी फक्त फॉस्फरस टाकतात. आपण जर पूर्ण ॲनालिसिसचा विचार केला किंवा जमिनीच्या गुणधर्मानुसार जर विचार केला तर मीडियम आणि लाईट सॉईल जर असेल तर कमीत कमी तिथं 25 किलो 30 किलो हे SOPचं ॲप्लिकेशनसुद्धा खरडला गेलं पाहिजे. ब्लॅक सॉईल असेल तर असतो, पोटॅश बऱ्यापैकी असतो, तो अवेलेबल होतो, तेवढी जागा ती भरून काढतो. परंतु लाईट आणि मीडियम सॉईल असेल तर कमीत कमी 25 किलो 25 किलो पोटॅशयुक्त सोर्स म्हणजे SOPचं ॲप्लिकेशन तुमचं सुपर फॉस्फेट बरोबर गेलं पाहिजे. आणि त्याला सेंद्रिय सोर्स म्हणजे काय? एक तर तुमच्याकडे शेणखत असेल तर शेणखत किंवा मग ओरिजिनोसारखं सेंद्रिय खत. शेणखत असेल तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार चांगलं कुजलेलं शेणखत त्या स्टेजला टाकलं तर त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला खरडला पण होतो, पण गोडीला सुद्धा मोठ्या प्रमाणात होतो. जर शेणखत चांगलं नसेल भेटत किंवा क्वालिटीचं भेटत नसेल तर तुम्ही ओरिजिनो जे आपलं सेंद्रिय खत आहे, साधारणतः एका झाडाला 1 किलो, 800-850 झाडं समजा तुमची एकरी बसले तर साधारणतः 800 ते 1000 किलो म्हणजे 1 टन प्रति एकरच्या हिशोबाने तुम्ही ओरिजिनो ह्या सेंद्रिय खताचा वापर रासायनिक खतामध्ये मिक्स करून जर टाकला तर प्रॉपर सेंद्रिय रासायनिकची जोड तयार होते आणि त्या रासायनिक खताला सेंद्रिय खताची जोड मिळाल्यामुळे त्या रासायनिक खताची कार्य करण्याची क्षमता अजून तुम्हाला वाढताना दिसते. आणि याचा फायदा रूट झोन डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दिसून येतो. असा प्रॉपर जर डोस तुम्ही बनवला, याच्यामध्ये जर काही शेतकऱ्यांना वाटलं तर माझं असं रिकमेंडेशन की तुम्ही इथं मायक्रोरायझाचा सुद्धा वापर केला पाहिजे. कारण मायक्रोरायझा आणि फॉस्फरस खूप जवळचं नातं आहे. फॉस्फरसला अवेलेबल करण्यासाठी जर रूट तिथं प्रॉपर डेव्हलप नसतील तर तिथं मदत करतो तो म्हणजे मायक्रोरायझा ॲज अ मीडिया म्हणून. समजा इथं फॉस्फरस आहे आणि इथं मुळी आहे,
फॉस्फरस म्हणतो तुला गरज असेल तर मला घेऊन जा, मी रिकामा नाही. मुळीला तिथं वाढता येत नाही, काही अबायोटिक ट्रेसमुळे मुळी त्या फॉस्फरसपर्यंत जाऊ शकत नाही. अशा वेळेस मदत करतो तो म्हणजे मायक्रोरायझा. तर इथं समजा आता ॲग्रिसर्च कंपनीचं रुटांजा नावाचं मायक्रोरायझा येतं, तर तुम्ही एकरी 4 किलो ह्या हिशोबाने तुम्ही बेसल डोस बरोबर सुपर फॉस्फेट, 4 किलो रुटांजा प्लस ओरिजिनो असं प्रॉपर मिक्सिंग करू आणि प्रॉपर असा खड्डा करून जर पसरून व्यवस्थित टाकलं, माती आड केला आणि वरून जर सेंद्रिय मल्चिंग कोणतंही तुमच्याकडे मक्याचा कडबा असेल किंवा ऊसाची पाचट असेल किंवा बगॅस असेल, कोणतं तरी सेंद्रिय मल्चिंग तुमचं कव्हर झालं तर या उन्हाळ्यामध्ये खूप चांगला फायदा तुम्हाला या बेड नियोजनामध्ये दिसून येतो. आणि याचा फायदा म्हणजे काय, मुळी रूट डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीने होते. आणि डॉक्टर अजून एक मोठा प्रश्न आहे, म्हणजे जे गोडेबारी छाटणीला मुळीची वाढ त्याच्यासाठी भरपूर ऍप्लिकेशन लोक करतात. पण जसं तुम्ही म्हटले की रूट्स आणि फॉस्फरसचं नातं हे खूप जवळच. टिप जर का चांगला असेल, रूट टिप, व्हाईट रूट टिप, तरच फॉस्फरस अपटेक होतो. तर मग या खरड छाटणीला सुद्धा असे काही ऍप्लिकेशन्स करणं गरजेचं आहे, तर तुम्ही काय सुचवाल त्याच्यावर? पहिलं तर मी म्हणेल की मोठं पाणी, बेसल डोस भरल्यानंतर तुम्हाला मोठं पाणी देणं गरजेचं आहे. मोठं पाणी कशासाठी, का तुमच्या मुळीच्या प्रत्येक टोकापर्यंत पाणी पोचलं पाहिजे. शेतकरी काय करतो, 2 तास पाणी, 3 तास पाणी, त्याच्यात लाईट जमीन असेल आणि त्याचा ड्रिपर डिस्चार्ज जास्त असेल तर ते पाणी जवळजवळ 4 तास बी दिलं तरी ते पाणी उभत जातं. आडव्या ज्या मुळीला पाणी पोचलं पाहिजे, शेवटच्या टोकापर्यंत पाणी गेलं पाहिजे, किंवा त्याचा टँक आहे तो टँक फुलफिल झाला पाहिजे, एवढं पाणी शेतकरी देत नाही. आणि तिथंच तो अजैविक तणाव क्रिएट होतो मुळीवरती, आणि त्याचा परिणाम तुम्हाला वरती दिसतो. म्हणजे एकसारखी फुटणं निघणं, मागे पुढं निघणं, मग तुम्हाला डबल सबकेन करणं, बरेचसे प्रॉब्लेम पुढे तुम्हाला उद्भवतात. मग ते प्रॉब्लेम तुम्हाला प्रिव्हेंटिव्हमध्येच कंट्रोल करायचे असतील किंवा येऊ न द्यायचे असतील तर तुम्हाला मोठं पाणी देणं खूप गरजेचं आहे. मोठं पाणी म्हणजे काय, किती तास मी सांगणार नाही. मोठं पाणी म्हणजे काय, शेवटचं तुम्ही एक असा आडवा खड्डा करून, मुळी माझी कुठपर्यंत वाढलेली आहे त्या मुळीच्या टोकापर्यंत माझं पाणी, मग काही ठिकाणी 2 तास लागतील, काही 3 तास लागतील, 4 तास लागतील, 8 तास लागतील, डिपेंड ऑन सॉइल टाईप. जमीन कशी त्यानुसार ते नियोजन करावं लागेल. मोठं पाणी द्यायचं आहे. मोठा पाण्याचा उद्देश एवढाच आहे की पूर्ण मुळी ॲक्टिव्ह होईल, रूट झोन ॲक्टिव्ह होईल, काही क्षार साचलेले असतील तुमचे जे ते फ्लश आउट होऊन जातील, म्हणजे तुमच्या सॉईलचा pH आणि EC बऱ्यापैकी न्यूट्रल होईल. आणि मग तुम्ही जे नियोजन करणार आहे ते नियोजनामध्ये झाड तुम्हाला रिस्पॉन्स देईल. कारण दीपक सर काय झालं आहे, सध्या मागे हा जो सीझन गेला याच्यामध्ये वरती माल नसल्यामुळे पाहिजे तसं झाडाने त्याला सोर्स आणि सिंक मॅच न होत असल्यामुळे झाड थोडंसं आळशी होऊन गेलेलं आहे, आळशी झालेलं आहे. त्याच्यामुळे हेल्दी दिसतंय पण आळशी आहे, त्याला ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे. ॲक्टिव्ह जर केलं नाही तर तुम्हाला एकसारखी फूट निघण्यासाठी प्रॉब्लेमच येईल, म्हणजे पुढं प्रॉब्लेम क्रिएटच होतील. मग ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याकडे हत्यार आहे ते म्हणजे पाणी. आणि दुसरं, तुम्ही जसं मुळीवरती जर विचार केला तर बरेच शेतकरी खरड छाटणीला नियोजन करत नाही. गोडीला भरपूर मुळीवर काम करतात, पण मेजर जे फॉस्फरस अवेलेबिलिटीसाठी जे मुळीचा रोल आहे किंवा सायटोकायनिन निर्मिती हा जो मेजर विषय आहे हा 80-90% मुळीमध्ये होतो, मुळीच्या टोकात होतो. मुळीचं टोकच नसेल तर सायटोकायनिनची निर्मिती होणार नाही. सायटोकायनिनची निर्मिती झाली नाही तर वरती सूक्ष्म घड निर्मितीची जी क्रिया आहे तिला 100% अडथळे येतील. सो सायटोकायनिन निर्मिती आणि मुळीचं टोक वाढवण्यासाठी तुम्ही मोठं पाणी दिल्यानंतर दुसरं म्हणजे छाटणी केली. समजा आता आपला विषय तो कव्हर झालेला आहे, छाटणी केव्हा करावी, जेव्हा मोठं पाणी दिल्यानंतर प्रॉपर वापसा येईल त्या वापशालाच तुमची वरती छाटणी झाली पाहिजे, जेणेकरून वापसा असेल तर मुळीमधनं पाणी झाड व्यवस्थित उचेल आणि छाटणी झाल्यानंतर तुम्हाला फूट व्यवस्थित एकसारखी दिसेल. छाटणी झाल्यानंतर तुम्ही जे पाणी देणार आहे 1 तास 2 तास जे रेग्युलर तुमचं शेड्यूल आहे त्या शेड्यूल बरोबर तुम्हाला जमिनीमध्ये थोडंसं मुळीसाठी अॅमिनो ॲसिड प्लस त्याच्याबरोबर NPK बेस बॅक्टेरिया. कारण आज आपण गेले मागच्या 3-4 महिन्यामध्ये मुळीसाठी काहीच दिलेलं नसतं. ती एक जसं म्हणजे कामगती आटपली, 60-65 दिवसाचे गोडी बाराच्या स्टेज असते तिथपर्यंत कामं करता लोक. तिथून पुढचा जवळजवळ 2-2.5 महिन्याचा कालावधी आणि नंतर माल निघाल्यानंतरचा 15 दिवसाचा कालावधी, त्या स्टेजमध्ये मुळीसाठी आपण पाहिजे तसं काम केलेलं नसतं. मग त्या मुळीला आपण म्हणतो की तिथले बॅक्टेरिया बऱ्यापैकी संपलेले असतात, तिथलं अॅमिनो ॲसिड किंवा मुळीची वाढ बऱ्यापैकी थांबलेली असते. मग तिथं ती ॲक्टिवेट करण्यासाठी आम्ही म्हणतो की आपण शेड्यूलमध्ये पण आपण टाकले की तुम्ही छाटणी झाल्या जे बी पाणी देतात, हलकं पाणी देतात, त्या पाण्याबरोबर तुम्ही कन्सर्ट जे आपलं ॲग्रिसर्चचं येतं ज्याच्यामध्ये तुम्हाला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश बेस बॅक्टेरिया आहेत जे तुम्हाला मेजरली फॉस्फरस अवेलेबिलिटीसाठी, पोटॅश मोबिलिटीसाठी, नायट्रोजन फिक्सेशनसाठी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. सो ते 1 लिटर प्रति एकर आणि प्लस त्याच्याबरोबर एक रेडी फूड म्हणून आणि मुळीचं अन्न म्हणून, बॅक्टेरियाचं अन्न म्हणून काम करणारं ते म्हणजे प्रोबिऑन. तर ते 1 लिटर असं एक कॉम्बिनेशन बनवायचं. समजा तुम्ही बेसल डोसमध्ये मायक्रोरायझा टाकला नसेल
समजा दाणेदार खत आपण सांगितलं की दाणेदार खताबरोबर तुम्ही 4 किलो मायक्रोरायझा टाका, तिथं टाकलं नसेल तर तुम्ही ह्या ॲप्लिकेशन बरोबर तुम्ही इथं 100 ते 150 ग्राम मायक्रोरायझा रूटांचा नावाने तुम्हाला पावडर फॉर्ममध्ये पण मिळेल, तर तो मायक्रोरायझा तुम्ही ह्या कन्सर्ट आणि प्रोबियॉनमध्ये मिक्स करून आणि तुम्ही ह्या स्टेजला दिला, तर हा दिलेलं ॲप्लिकेशन तुम्हाला जो बेसल डोस दिलेला आहे तिथला फॉस्फरस अवेलेबिलिटीसाठी, पोटॅश मोबिलिटीसाठी आणि पुढे फूट चांगली निघण्यासाठी हे जे बॅक्टेरिया आहेत आणि अमिनो ॲसिड आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. म्हणून रूट झोन डेव्हलपमेंट याच्यावरती आपण जी चर्चा केली, याच्यावर जर शेतकऱ्यांनी दुसऱ्या पाण्यापर्यंत प्रॉपर काम केलं तर पुढे त्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदा दिसून येईल. म्हणजे रूट झोन मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. येस. जे आपण 60-70 दिवसापर्यंत गोडीबार छाटणीपर्यंत आपण लक्ष देतो, तिथून पुढे देत नाही. म्हणजे याचं आपण रिपीट पण ॲप्लिकेशन करू शकतो दुसऱ्या पानाला पण, आणि एक साधारण परत गर्भधारणा म्हणजे थोडक्यात 1-1.5 महिन्याच्या अंतराने सर बॅक्टेरियाचे ॲप्लिकेशन 1.5 महिन्याच्या अंतराने 2 किंवा 3 जर ठेवले, मेजरली 2, एक तुमचं ह्या स्टेजला दुसऱ्या पाण्याला आणि एक तुमचं साधारणतः 40-45 दिवसाला सपकेन वगैरे झाली का त्या स्टेजला एक ॲप्लिकेशन, असे 2 ॲप्लिकेशन केल्यानंतर बऱ्यापैकी जमिनीमधलं न्यूट्रिएंट अवेलेबिलिटीचं काम तेवढे बॅक्टेरिया करतात. म्हणजे तुमचं प्रोबियॉन आणि कन्सर्ट आणि प्रोबियॉन. ओके. आता डॉक्टर, आपलं बेसल झाला, रूट मॅनेजमेंट कसं करावं यासाठी ॲप्लिकेशन झाले. आता खूप महत्त्वाचा विषय आहे की जे आज लोकांचं खूप मोठ्या प्रमाणात चुकतं, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. म्हणजे स्टेज वाईज, म्हणजे एक साधारण 2-3 पाना, म्हणजे पानापासून तर तुमचं अप टू केन मॅच्युरिटीपर्यंत कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी ते नियोजन केलं पाहिजे. ओके. हा तर थोडा डिफिकल्ट आहे क्वेश्चन आन्सर देण्यासाठी, पण एक ट्राय करूया ॲव्हरेज शेतकऱ्याचा विचार करून. साधारणतः खरड छाटणीमध्ये स्टेज वाईज नियोजन अन्नद्रव्याचं करणं गरजेचं असतं. एक 3-4 स्टेजेस असतात खरड छाटणीमध्ये. पहिली छाटणीपासून ते साधारणतः 30 ते 35 दिवसाची जी स्टेज असते तिथं शेंडा वाढ होतो आणि काडीची निर्मिती होते. शेंड्याची वाढ आणि काडीची निर्मिती प्रॉपर होते. साधारणतः 30 ते 35 दिवसापासून ते साधारणतः 60 ते 65 दिवसापर्यंत सूक्ष्म घडाची निर्मिती होत असते. नंतर साधारणतः 65 दिवसापासून म्हणजे 60 ते 65 दिवसापासून ते एक 90 ते 95 दिवसापर्यंत जो सूक्ष्म घड तयार झालेला आहे त्याला नॉर्मल मॅच्युरिटी येते. म्हणजे सूक्ष्म घड हा स्थिर होतो, मॅच्युअर होतो आणि मग पक्वता येते, आपण त्याला सिंपल भाषेमध्ये म्हणू. आणि नंतर 95 दिवसानंतर मग तुमची काडीला पक्वता येते आणि नंतर मग 110-120 दिवसानंतर काडी तुमची वंजायला किंवा मॅच्युरिटी स्टेजला जायला सुरुवात होते. अशा प्रॉपर 3-4 स्टेजमध्ये खरड छाटणीचं नियोजन करणं गरजेचं असतं. याच्यामधला आता सर्वात महत्त्वाचा जो टप्पा आहे तो म्हणजे पहिले 30 दिवस, ज्याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजनला मॅनेज करावं लागतं विथ थोडा फॉस्फरस विथ पोटॅश. दुसरी स्टेज येते साधारणतः 35 दिवसापासून ते 65 दिवसापर्यंत. तिथं नायट्रोजनवर एवढं लक्ष न देता फॉस्फरस या अन्नद्रव्याला मॅनेज करावं लागतं विथ थोडासा पोटॅश, आणि नॉर्मल मग सेकंडरीमधला मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल आणि मायक्रोन्यूट्रियन. आणि थर्ड स्टेज येते ती म्हणजे साधारणतः 65-70 दिवसापासून पुढे. तिथं थोडा फॉस्फरस, थोड्याफार प्रमाणामध्ये, जास्त प्रमाणामध्ये पोटॅश, असं थोडंसं NPKला NPKला आपल्याला मॅनेज त्या स्टेजनुसार करावं लागतं. मग इथं पहिली स्टेजमध्ये आपण रिकमेंड करतो की साधारणतः 15 ते 20 दिवसाच्या, म्हणजे 15 ते 16 दिवसाच्या आसपास जर प्लॉट आला त्या स्टेजला नॉर्मल तुम्हाला कुठेतरी 2 पान 3 पानाची अवस्था दिसते. म्हणजे काय की वरती तुमचा आता पान फुटायला लागले, म्हणजे मुळी ॲक्टिव्ह आहे, मुळी अन्नद्रव्य उचलायला तयार झाली. त्या स्टेजला तुम्ही पहिलं ॲप्लिकेशन जमिनीमध्ये करणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदर बरेच शेतकरी काय करतात, छाटणी करतात, मग द्या कॅल्शियम नायट्रेट, दे फॉस्फरिक ॲसिड, बरेच लोक जमिनीमधनं ॲप्लिकेशन करतात. पण त्या स्टेजला केलेलं ॲप्लिकेशन तुम्हाला पाहिजे तसं झाडाला घेता येत नाही, कारण वरती पानच नाही आहे, पानाला कलरच नाही आहे. जेव्हा पानामधनं फोटोसिंथेसिस होईल, जेव्हा ट्रान्सपिरेशन होईल, तेव्हाच जमिनीमधनं दिलेलं अन्नद्रव्य झाड उचलेल. ती स्टेज चालू केव्हा होते, साधारणतः 15-16 दिवसाच्या पुढे. सो मग आपण म्हणतो की 15-16 दिवसाच्या आसपास तुमचं पहिलं ॲप्लिकेशन जमिनीमध्ये लिक्विड स्वरूपामध्ये गेलं पाहिजे. जसं आपण आपल्या शेड्यूलमध्ये बी टाकलंय की पहिले 2 ॲप्लिकेशन आपण ब्लूम मॅजिकचे रिकमेंड करतो. ब्लूम मॅजिक म्हणजे तुमचं 12-8-20 विथ कॅल्शियम विथ थोडासा सल्फर, असं हे कॉम्बिनेशन आहे. 12-8-20 म्हणजे नायट्रोजन चांगल्या पद्धतीने तिथे जातो, नॉर्मल फॉस्फरस जातो आणि पोटॅश जातो, विथ त्याला कॅल्शियम आणि सल्फर मिळून जातो. जमिनीला थोडंसं भूसुधारक म्हणून ते काम करतात. पहिलं ते ॲप्लिकेशन तुम्हाला साधारणतः 2.5 ते 3 किलोचं करायचं आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला जर चिलेटेड झिंक, जर रिलीज झिंक येतं, झिंक काय करतं, मुळीच्या टोकाची वाढ करण्यामध्ये, ऑक्सिजनच्या निर्मितीमध्ये झिंकचा मेजर रोल असतो. आणि जेव्हा नवीन फूट येते ती पिंगट आणि पिवळट असते, तिला तिथं मेजर रोल प्ले करतो तो म्हणजे फेरस.
तर तिथं त्या स्टेजमध्ये तुम्ही थोडंसं एड्डा फेरतचं एखादं म्हणजे लोहा ड्रीप आहे आपलं ते एक 500 ग्रामपर्यंत तुम्ही दिलं म्हणजे ब्लूम मॅजिक साधारणतः 2.5 किलो 500 ग्राम रिलीज झिंक आणि 500 ग्राम लोहा ड्रीप असं कॉम्बिनेशन तुम्हाला त्या स्टेजला पहिलं पाण्याला ते गेलं. पहिलं पाणी म्हणजे एक 15-16 दिवसाच्या स्टेजला गेलं पाहिजे. नंतर बरेच शेतकरी काय करतात कॅल्शियम मॅनेजमेंटमध्ये एवढं पाहिजे तसं लक्ष देत नाही. तर आपण काय म्हणतो की साधारणतः 20-22 दिवसाची जी स्टेज येते त्या स्टेजला जर तुम्ही कॅल्शियम पुरवला तर तो कॅल्शियम तुम्हाला 35 दिवसानंतर सूक्ष्मगड निर्मितीमध्ये जमिनीमधला खूप चांगल्या पद्धतीने फायदा करून देऊ शकतो. सो तिथं आपलं आता नवीन जे कॅल्सीबॉन आलेले आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मल नायट्रोजन पण मिळतो, कॅल्शियम 15-15.5% आसपास कॅल्शियम मिळतो आणि 3-3.5% आसपास तुम्हाला मॅग्नेशियम पण मिळून जातो. तर कॅल्सीबॉन आपण इथं 2.5 लिटर प्रति एकरचं रिकमेंडेशन करतो विथ त्याच्याबरोबर थोडंसं बोरॉन एक 500 ग्राम झिलबोर असं हे कॉम्बिनेशन तुमचं 20-22 दिवसाच्या आसपास इथं जाणं गरजेचं आहे. आणि मग तिसरं ॲप्लिकेशन परत ब्लूम मॅजिक जे आपण पहिलं दिलेलं आहे ते तुम्ही साधारणतः 25 दिवसाच्या आसपास ब्लूम मॅजिकचं परत रिपीट ॲप्लिकेशन करायचं. ब्लूम मॅजिक प्लस त्याच्याबरोबर ही जी स्टेज आहे ही स्टेज नॉर्मल एक 5 ते 6 पानाच्या अवस्थेची स्टेज असते. तिथं नॉर्मल खालच्या पानांना ग्रीनरी डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली असते आणि ही प्रॉपर स्टेज असते ती म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य मॅनेजमेंटची. जसं तुम्ही फवारणीमधनं ह्या स्टेजला प्रॉपर एक्सिडचा रिकमेंडेशन केलेलं आहे बरोबर आपल्या ज्या पहिल्या फेजमध्ये आपण सांगितलं फॉलियर स्प्रेमध्ये. त्याच स्टेजमध्ये प्रॉपर जमिनीमध्ये इथं ब्लूम मॅजिक बरोबर मिंगल आपण जे रिकमेंड करतो ते साधारणतः 2 किलो प्रति एकर ह्या स्टेजला प्रॉपर जाणं गरजेचंच आहे. कारण ही स्टेज का कारण इथं तुम्हाला प्रॉपर फूट मिळून जाते, प्रॉपर फुटीला ग्रोथ असते आणि ग्रोथ असण्याच्या स्टेजमध्ये जर मायक्रोन्यूट्रन जमिनीमधनं आणि फवारणीमधनं आपण मॅनेज केलं तर ते तुम्हाला पुढे सूक्ष्मगड निर्मितीमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करताना दिसतं. म्हणून तिथं आपलं मिंगल 2 किलो प्लस ब्लूम मॅजिक 2.5 किलो असं कॉम्बिनेशन करू. त्याच्याबरोबर तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट बी घेऊ शकतात एक साधारणतः 4 ते 5 किलो. हे कॉम्बिनेशन तुम्हाला 25 दिवसाच्या आसपास जमिनीमध्ये द्यायचे. ही झाली पहिली फेज म्हणजे साधारणतः 15-16 दिवसापासून ग्रोईंग स्टेज ते 25-26 दिवसापर्यंत. दुसरी फेज येते आपली फॉस्फरस रिक्वायरमेंट फुलफिल करणारी फेज म्हणजे 30-35 दिवसापासून ते 60-65 दिवसापर्यंत प्रॉपर गर्भ निर्मितीचा जो काळ गर्भनिर्मितीचा काळ. तर त्याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरसयुक्त खत जे आपल्याकडे फॉस्मॅजिक नावाने आपण नवीन ग्रेड डेव्हलप केलेली ज्याच्यामध्ये 5-40-14 5% नायट्रोजन जो नसल्यासारखा आहे, 40% फॉस्फरस आणि 14% पोटॅश. पोटॅश हा टप्प्याटप्प्याने थोडा थोडा झाडाला देणं सुद्धा गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की टोटल जो NPK लागतो झाडाला त्या टोटल NPK मधला जो फॉस्फरस जेवढा गोडीला लागतो गोडी बहाराला लागतो तेवढ्याच प्रमाणामधला फॉस्फरस हा तुम्हाला खरड छाटणीला सुद्धा पुरवावा लागतो. जसं की आपण म्हणतो की एक 210-220 किलो टोटल फॉस्फरस द्राक्षाच्या पूर्ण लाईफ सायकलमध्ये एका वर्षामध्ये लागला पाहिजे. त्याच्यापैकी 100 ते 105 किलो फॉस्फरस हा खरडला लागतो आणि 100 ते 105 किलो फॉस्फरस हा गोडीला लागतो. दोन्ही छाटण्यांना सारखाच दोन्ही छाटण्यांना सारखाच फॉस्फरस लागतो. त्यातल्या त्यात अजून एक गोष्ट 35 दिवसापासून ते 95 दिवसापर्यंत जो कालावधी आहे 0 म्हणजे छाटणीपासून ते साधारणतः 65 दिवसापर्यंत जो कालावधी आहे तेवढ्या कालावधीमध्ये 80% फॉस्फरस झाडाला गरजेचा असतो. म्हणजे जो 100% जो सांगितला त्याच्यातला 80% रोल हा तुमचा पहिल्या म्हणजे खरड छाटणीपासून बेसल डोसपासून ते 60-65 दिवसापर्यंत तेवढा तो मॅनेज करावा लागतो. म्हणून मग ही दुसरी फेज आहे त्या फेजमध्ये आपण फॉस्मॅजिक जमिनीमधनं रिकमेंड करतो. 2.5 किलोचे ॲप्लिकेशन आहे, 2च ॲप्लिकेशन करायचे आहेत. फॉस्मॅजिक जमिनीमध्ये 2.5 किलो त्या स्टेजला साधारणतः 30 ते 35 दिवसाला आणि त्याच्यानंतर परत एक 7 ते 8 दिवसाच्या अंतराने म्हणजे 40-42 दिवसाच्या आसपास तुम्ही परत म्हणजे सबकेन नंतरचं एक ॲप्लिकेशन किंवा सबकेनच्या अगोदर देऊ शकता तुम्ही ते ॲप्लिकेशन. तिथे एक 2.5-3 किलोचं एक ॲप्लिकेशन तुम्ही ते देऊ शकता. त्याच्याबरोबर तुम्ही ॲग्रीप्लेक्स OA म्हणून एक ऑर्गॅनिक ॲसिड येतं जे जमिनीमधल्या पडलेल्या फॉस्फरसला अवेलेबल करण्यासाठी किंवा पडलेला जो झिंक आहे कॅल्शियम आहे जो फिक्स झालेला आहे तो अवेलेबल करण्यासाठी तो ॲग्रीप्लेक्स OA एक ऑर्गॅनिक ॲसिड म्हणून काम करतो. तो फॉस्फरसयुक्त खतात दिला तर फॉस्फरसची अजून अवेलेबिलिटी इफिकसी खूप चांगल्या पद्धतीने वाढून जाते. म्हणून फॉस्मॅजिक प्लस ॲग्रीप्लेक्स OA ही बेस्ट कॉम्बिनेशन आहे. तुम्ही 2 टप्प्यामध्ये ते द्यायचं. 1 लिटर ॲग्रीप्लेक्स OA द्यायचं आणि त्याच्याबरोबर 2.5 किलो 2 टप्प्यामध्ये फॉस्मॅजिक द्यायचं. हे झालं तुमचं साधारणतः 40 दिवसापर्यंतचं ॲप्लिकेशन. सबकेन झाल्यानंतर तुम्हाला मिंगलचं जे पहिलं ॲप्लिकेशन आपण 25 दिवसाला केलं ते आपल्याला इथं साधारणतः 45 दिवसाच्या आसपास तुम्हाला दुसरं ॲप्लिकेशन रिपीट करायचं आहे. मिंगलमधनं मग तुमचं ऑल मायक्रोन्यूट्रन्स जातील विथ मिंगलची खासियत तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये ग्लायसिन चिलेशन आहे, स्प्रेडराईन टेक्नॉलॉजी आहे, मॅग्नेशियमचा बफर आहे. त्याच्यामुळे मिंगलला ऑप्शन
शक्यतो शेतकऱ्यांनी निवडू नये. मिंगल तिथं तुम्ही 2 किलोचं ॲप्लिकेशन विथ त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट आणि आपलं थायोग्रीन हे कॉम्बिनेशन शेड्यूलमध्ये आहे, ते कॉम्बिनेशन तुम्ही तिथं द्यायचे. 45 दिवसापर्यंत जर प्रॉपर तुम्ही असे 2 मिंगलचे ॲप्लिकेशन विथ 2 ब्लूम मॅजिक 2 फॉस मॅजिक असं जर प्रॉपर मॅनेजमेंट जर तुम्ही केलं तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने एकसारखी फूट, शेंड्याची प्रॉपर वाढ आणि नंतर प्रॉपर सूक्ष्म गडाची निर्मिती ह्या ज्या स्टेजेस आहे या जमिनीमधनं आपण प्रॉपर या न्यूट्रिएंट मॅनेजमेंट थ्रू भागू शकतो. आणि मग नंतरची स्टेज येते साधारणतः 55-65 दिवसापासून ते एक 75-80 दिवसापर्यंत तिथं तुम्ही अजून फॉस्फरस लेवल गरजेचे असते. मग तिथं थोडं तुम्ही 0.32-34ला जाऊ शकतात किंवा 0.27 सारखी ग्रेड आहे तिला जाऊ शकतात. एक 4-4 किलोचे 2 ॲप्लिकेशन तुम्ही त्या स्टेजला तिथं करू शकतात. नंतर मग शेवटची स्टेज येते ती मॅच्युरिटी स्टेज 90-95 दिवसापासून 110-120 दिवसापर्यंत तुमच्याकडे एक अजून बेस्ट ग्रेड आहे ती म्हणजे फ्रूट मॅजिक. त्याच्यामध्ये तुम्हाला 0.744 विथ थोडासा बोरॉन अशी ती ग्रेड आहे. ती तुम्ही 90-95 दिवसाच्या पुढे 2 ॲप्लिकेशन करून ते 2.5 किलोचे विथ त्याच्याबरोबर पोटॅशियम शोनाईट जे आपलं पॅशन नावाने येतं असे 2 ॲप्लिकेशन तुम्ही एकत्र म्हणजे 5 किलो पोटॅशियम शोनाईट पॅशन प्लस 2.5 किलो तुमचं फ्रूट मॅजिक असं ॲप्लिकेशन 2 स्टेजमध्ये जाऊ शकतात. जशा तुम्हाला मी 3 ग्रेड सांगितल्या, पहिले 2 ॲप्लिकेशन ब्लू मॅजिकचे, दुसरे 2 ॲप्लिकेशन फॉस मॅजिकचे आणि तिसरे 2 ॲप्लिकेशन तुमचे फ्रूट मॅजिकचे असे प्रॉपर केले तर जमिनीमधलं आपण एक जमिनीचा प्रॉपर अंदाजे ॲव्हरेज विचार करून प्रत्येक व्हरायटीचा ॲव्हरेज विचार करून असं जर शेड्युलिंग थोडं ठेवलं आणि त्याच्यामध्ये थोडं तुम्ही PTOLचा आधार घेतला, त्यानुसार फवारणीमधलं नियोजन थोडंफार बदललं, पाण्याचं नियोजन किंवा जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचं नियोजन असा थोडा जर आधार घेतला ॲव्हरेज तर तुम्हाला या खरड छाटणीमध्ये सूक्ष्म गडाची प्रॉपर निर्मिती होऊन प्रॉपर सूक्ष्म गड तयार होऊन आणि तुम्हाला ऑक्टोबर छाटणीमध्ये चांगला घड तयार बाहेर निघण्यासाठी मदत होईल.